हे नाव दिलं ते नाव मात्र फार मोठ्या उंचीवरती महाराष्ट्राने पोहोचवावं ह्याच अपेक्षा नक्की असतील आणि संकेतजी शिंदे यांचं शुभागमन या ठिकाणी झालं आणि आपण त्यांचं सन्मान देखील या ठिकाणी करणार आहोत आयोजकांच्या वतीने संकेत दादांचं उचित सन्मान या ठिकाणी होतोय कॅमेरामॅन दादा आणि त्याचबरोबर प्रशांत कदम मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रशांत कदम मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आणि आता आपण संकेतजी शिंदे साहेबांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करतो या स्पर्धेतील महाराज महाजी शिंदे वॉरियर संघाचे संघ मालक देखील आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान देखील फार महत्वाचं आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय प्रशांत कदम कुठे असाल तर लवकर स्टेज जवळ यायचं मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करणार आहोत मॅचला इथे सुरुवात झाली पहिला चेंडू आणि इथे पाहिलं तर दुहेरी धावा आणि त्यातली एक धाव शॉट क्या बात आहे एक धाव कपात 2 धावांचा प्रयत्न होता एक धाव शॉट आणि एकच धाव फलकावरती ऍड होईल प्रसाद काची गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तर स्ट्रायकिंग एंडवरती कुणाल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विनोद प्रसाद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय यावेळेस हलकीशी मिस फिल्डिंग केवळ एक सिंगल धाव अगदी मागच्या वेळेस जो FC करंडक झाला होता त्यामध्ये हे 2 संघ फायनलला एकमेकांसमोर होते विनोद कुराडे आणि प्रसाद एकमेकांसमोर होते त्यावेळेस प्रसाद काची यांच्या संघाने सामना जिंकला होता त्याचा बदला इथे घेतला जाणार का विनोद कुराडे अगदी शांत डोक्याने फलंदाजी करतात मॅच अगदी दोन्ही संघांसाठी फार निर्णायक आहे महत्वाची आहे एका बाजूने 2 सामने जिंकत सृष्टी फाउंडेशन अव्वल स्थानावरती आहे तर एका बाजूने एका मॅच मध्ये पराभव एका मॅच मध्ये विजय मिळवत महाराज सदू शिंदे वॉरियर्सने देखील एक सुंदर काम आतापर्यंत केलंय तो विजय रथ थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल तर पाहिलं तर FC करंडक मध्ये प्रसाद काचीच्या गोलंदाजीमुळे सामना जिंकला होता विराट प्रतिष्ठानने आणि इथे सृष्टी फाउंडेशन तो उक्त फेडण्याचा प्रयत्न इथे करतील का हो यावेळेस मात्र हा चेंडू व्हाईट बॉल अनिल माळी सरांचा मात्र लेट पण थेट निर्णय आलाय व्हाईट बॉल अवांतर धाव संख्येमध्ये वाढ मागची मॅच जर पाहिली तर जबरदस्त फाईट मैदानामध्ये पाहायला मिळाली जरी ऋषिकेश भाऊ जाधव 11 संघाने सामना गमावला असेल तर प्रेक्षकांची मनं मात्र त्यांनी भरपूर जिंकली संकेतदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत प्रशांत कदम मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अर्धशतकी खेळी पूर्ण केली मागच्या मॅचचा हिरो प्रशांत कदम उलटा चेंडू होता गॅप मध्ये चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक विवेकला मात्र चेंडूने पास केला चेंडू सीमा पार चौकार अगदी विनोद कडनं अपेक्षा होती या ओव्हर मध्ये जास्त धाव बनवते पण कुणालने देखील अफलातून बॅटिंग केली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत प्रशांत कदम या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रशांत कदम ज्यावेळेस स्कूलमध्ये जात होते इतकं दप्तर उचलत नसतील तेवढी बॅट मला वाटतं आज ते घेऊन फिरतायत आणि प्रशांत जेव्हा जेव्हा मैदानामध्ये मला पाहायला मिळालं मैदानाच्या बाहेर त्यांच्या खांद्यावरती बॅट आहेच हो इथे हा चेंडू मात्र सुरेख होता आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती महाराज माजी शिंदे वॉरियर्स क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय त्या फलकावरती धावा आहेत त्या 10 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय संकेतजी शिंदे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रशांत कदमला प्रदान केला जातोय जबरदस्त बॅटिंग प्रशांत कदमने या मॅच मध्ये गेले 57 धावा 17 चेंडू मध्ये बनवल्या तुफानी खेळ
10 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्या. विनोद कुराडेची बॅट मात्र पहिल्या ओव्हरमध्ये थोडी शांत नक्की पाहायला मिळाली, पण ही वादळ येण्याच्या पूर्वीची शांतता होती का? कारण अजूनही 3 षटक बाकी आहेत आणि विनोद कुराडे आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर असेल आणि आता मात्र मोठ्या धावा जमवण्याचा प्रयत्न असेल, कारण मॅच ही चुरशीचा सामना आहे. इथं या मॅचला मात्र फार मोठं महत्व आहे. हो 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 आणि इथे बॅटची हलकीशी किनार एज घेतली आणि विनोद कुराडे नावाचं वादळ घोंगावण्या अगोदर शांत केलं जातंय फलंदाज बाद. अमित यांची गोलंदाजी अफलातून सरतीये. पहिला चेंडूवरती मात्र विकेट. पहिला चेंडूवरती मात्र फलंदाज इथे बाद झालाय. विनोद कुराडे सारखा एक तगडा फलंदाजाला इथे जाळ्यामध्ये ओढलं गेलंय. 10 धावा या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय आणि पहिला फलंदाज मात्र इथे बाद झाला सृष्टी फाउंडेशन संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तुषार पोकळे उर्फ तुषार बोबडे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. अगदी प्रत्येक खेळाडूला इथे काही ना काही निकनेम आहे. तुषार बोबडे मैदानामध्ये आलेत उर्फ रस्ता. तुषार बॅटिंग साठी मैदानामध्ये आले. पहिला चेंडू अगदी पाहिला तर सुरेख होता. निर्धाव चेंडू मात्र आलाय. यावेळेस मात्र खोलवर टप्प्या चेंडू होता. खेळून काढला एक सिंगल धाव. ओ मिसफिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू होतोय फरार. सीमारेषेला करतोय पार. चौकार. क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक. गोलंदाज मात्र नाराज असतील अमित. विराट स्पोर्ट्स आयोजित SPL चा थरार आपण पाहतोय आणि ते अमित मात्र नाराज असतील, कारण इथे जिथे एकच धाव होती तिथे धावा खर्च होत आहेत. हो शॉर्टपिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कट घेतली आहे. मिस्टाइम चौक होता. केवळ एक सिंगल धाव. सिंगल धावफलक मात्र पुढे सर केलं. 15 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधील पूर्ण झालाय. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत पाहिलं तर अमितने केवळ 5 धावा खर्च केला आणि एक फलंदाज देखील बाद केला. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर तब्बल 63 चौकार आणि 44 षटकार आतापर्यंत खेळले गेले. हा देखील एक विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता पण इथे मात्र निर्धाव चेंडू मात्र आलाय. कुणाल इथे वेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चला वेळ कमी आहे. मीटिंग नका घेऊ. मीटिंग घेऊ नका. विनंती असेल. महाराज माजी शिंदे वॉरियर्स मीटिंग घेऊ नका. सृष्टी फाउंडेशन चला बॅट्समन तयार व्हा लवकर. मीटिंग घेऊ नका. 21 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये अगदी पाहिलं तर 10 धावा होत्या. या ओव्हर मध्ये 11 धावा आल्या. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार अमित यांच्या गोलंदाजीवरती आणि धावफलकाला झालेली वाढ. 21 धावा बनवल्या गेल्या 2 ओव्हर मध्ये. गोलंदाजी मार्कर आता गोलंदाज येतोय दीप. मागच्या मॅच मध्ये दीपने मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला होता. बॅटिंग गोलंदाजी दोन्ही फॉर्मॅट मध्ये अव्वल असलेला खेळाडू दीप गोलंदाजी मार्कवर येतोय.
हो, दीपचा हा चेंडू मात्र सुरेख होता. अगदी फलंदाजाला फॉलो केलं. सुशांत सुशांत बोबडे अगदी मैदानामध्ये आपण पाहतोय उर्फ रस्सा. पण अगदी पाहिलं तर काही चेंडू मात्र तो निर्धाव गेला. एक चौकार देखील आलाय, पण अगदी मोठ्या बॅटिंगची अपेक्षा नक्की असेल. त्यांच्या आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू होता. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक परत एकदा चूक करतोय आणि पुन्हा एकदा मिसफील्ड. आज रोहनला झाले तरी नक्की काय, अगदी मला वाटते रात्री जास्त वेळ चॅटिंग करण्याचा परिणाम असेल. झोप पूर्ण होत नाहीये आणि अगदी तिथून कॅप्टनचा आवाज देखील आलाय, म्हणजे आता खळबळून जाग देखील रोहनला झाले असेल. रात्रीची मोबाईलवरची चॅटिंग थोडी कमी करावी लागेल, मग फिल्डिंग चांगली करता येईल. 2 मिसफील्ड आणि दोन्ही वेळेस चेंडू मात्र सीमा पार गेले. त्यावेळेस फटका मात्र चांगला खेळलाय तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला फील्ड केलंय. चांगला थ्रो, वा अगदी प्रसाद यांचा मात्र चांगला थ्रो. फार दूरवरनं डायरेक्ट गोलंदाजच्या हातामध्ये थ्रो सोपवलाय. 26 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 26 रन. आणि या मॅच मात्र आता कुणाल स्ट्रायकिंग एंडवर असेल. ओ स्विच इट, सुंदर फटका. पण क्षेत्ररक्षण तिथे मात्र सजवलं गेलंय. अगदी प्रत्येक खेळाडू कोणते फटके खेळले सर्वांना माहिती आहे, त्यामुळे अगदी क्षेत्ररक्षण देखील तसंच सजवलं जात आहे. प्रीमियर लीग म्हटलं तर आपल्या संघातील खेळाडू दुसऱ्या संघामध्ये जातात, दुसऱ्या संघातील खेळाडू आपल्या संघात येतात. त्यामुळे एकमेकाची ताकद, एकाच्या उणीवा या सर्व काही आपल्याला जाणवतं आणि त्यामुळे अगदी क्षेत्ररक्षण देखील तसं सजवलं जातं. त्याचबरोबर इथे पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षणाचं जाळं या ठिकाणी विणलं गेलंय. ओ यावेळेस फटका जोरदार, धुवाधार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पाहूया निर्णयाची वाट पाहिली जाईल. काय निर्णय येतोय, दोन्ही पंच मिळून निर्णय घेतील. चेंडू अगदी पाहिलं तर सीमा पार गेला होता, पण पाहूया तिथे निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय मात्र सोपवलाय. स्टंपच्या मागे जाऊन शॉट खेळलाय का. चला तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय, पाहूया काय होतंय. महत्वाचं असेल. पंच निर्णय घेतील. शॉट अटेम्प्ट मात्र कुठून केलाय, स्टंपच्या मागून अटेम्प्ट केलाय का नक्की पाहिलं जाईल. तिसरे पंचांच्या नजरेतून नक्की पाहिलं जाईल आणि नंतर मात्र निर्णय कळवला जाईल. महत्वाचा निर्णय असेल, कारण एक धावेसाठी फार मोठी धाव मैदानामध्ये सुरू आहे. आणि आयुष्यामध्ये पाहिलं तर एका श्वासाला, क्रिकेटमध्ये एका रनाला आणि राजकारणामध्ये एका मताला फार महत्व आहे. ते महत्व इथे लक्षात घेऊन नक्कीच पंच निर्णय मात्र कळवतील. तिसरे पंच निर्णय मात्र कळवतील. तो निर्णय ज्यावेळेस माझ्याकडे लगेच तुम्हाला कळत जाईल. क्षेत्ररक्षकांना विनंती असेल तुम्ही तुमची जागा पकडा, कारण मॅच थांबता कामा नये. निर्णय आला की लगेच मॅच चालू होईल. पंच मात्र निर्णय घेत आहेत, महत्वाचा निर्णय, त्यामुळे थोडा वेळ लागतोय. क्षेत्ररक्षकांना विनंती असेल जागा तुमच्या जागेवरती तुम्ही थांबून घ्या, लगेच निर्णय मात्र कळवला जाईल. आणि पंचांचा निर्णय आलाय. मागच्या बाजूने पूर्णपणे मागे फलंदाज गेला होता, त्यामुळे धावा इथे काउंट होणार नाहीत आणि चेंडू मात्र निर्धाव. त्यांच्या मागे जाऊन फटका मात्र अटेम्प्ट केला होता कुणालने. फटका जोरदार होता. अजूनही मला वाटते शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 28 धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. कुणाल पुन्हा एकदा पॅकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळेल. चीट फुल टॉस चेंडू होता, संधी होती.
अगदी परफेक्ट बॅटवरती घेण्याचा प्रयत्न त्याने केला, पण पायावरती चेंडू आला. केवळ एक सिंगल धाव, केवळ एक सिंगल धाव आणि त्या सिंगल धावेबरोबर ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 29 रन ऑन स्कोर बोर्ड. 29 धावा. चला आता माईक सुरू होत आहे. 29 धावा धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चौथं षटक गोलंदाजी मार्कवर येत आहेत राजा भाऊ. हो काय वेगवान चेंडू होता. अगदी हा चेंडू पाहून कोण म्हणेल हा खेळाडू वय वर्ष 50च्या जवळपास पोहोचलाय. 50+. क्या बात आहे. 40+ मध्ये आपण आता क्रिकेट पाहतो, पण आता 50+ होऊन देखील हा वेग. अगदी भल्या चांगल्या चांगल्या गोलंदाजांना, अगदी 18 ते 20 वर्षाच्या युवकाला देखील हा पेस सापडणार नाही, पण इथे राजाभाऊ पवार यांचा पेस. जॉगिंग वाले जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल बाउंड्रीच्या बाहेरनं थोडंसं जॉगिंग करा, ही विनंती असेल. जॉगिंग जे खेळाडू या ठिकाणी आले त्यांना विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेरून थोडंसं तुम्ही जॉगिंग करा. हो यावेळेस फटका जोरदार, रील्स वरती फेमस असलेला फटका, पण तितकाच चांगला झेल तिथे टिपलाय. आणि इथे पाहूया पंचांचा निर्णय. फलंदाज बाद. फटका देखील तितकाच सुरेख होता, तितकाच चांगला झेल देखील तिथे अटेम्प्ट केला. फलंदाज बाद. चला नेक्स्ट फलंदाज लवकर मैदानामध्ये पाठवून द्या. तीस धावा. पुन्हा एकदा अपील आणि आणखी एक फलंदाज इथे मात्र बाद. क्या बात आहे. राजाभाऊ पवार यांची मात्र वेगवान गोलंदाजी. 2 फलंदाज बॅक टू बॅक बाद. एकच धाव आतापर्यंत खर्च केली 3 चेंडूमध्ये. 2 फलंदाज बाद केलेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील. राजाभाऊ ऑन हॅट्रिक. आणि इथे जर विकेट हॅट्रिक जर आली तर एसपीएल ची पहिली विकेट हॅट्रिक होईल. 501 रुपयाचं पारितोषिक असेल जर विकेट हॅट्रिक पूर्ण घेतली तर. ऑर्गनायझर यांच्याकडनं देखील 501 रुपयाचं पारितोषिक, जवळपास 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सोमा भाऊ यांच्याकडनं मात्र 501 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक. चला बॅट्समन लवकर आतमध्ये या, वेळ वाचवा. चला फलंदाज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील राजाभाऊ पवार. एज इज जस्ट ऑफ नंबर. एज मॅटर करत नाही, तुमच्या अंगामध्ये जिद्द किती आहे ही मात्र महत्वाची आहे. खेळाची आवड. मोर्या फायनान्स शुभम सांगळे यांच्याकडनं देखील हॅट्रिक घेतली तर 500 रुपये म्हणजे जवळपास 1500 रुपयाचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक घेतली तर. राजाभाऊ पवार यांच्यासाठी मात्र पारितोषिक लागले. हो फटका खेळलाय पण इथे परफेक्ट गॅप मध्ये. आणि इथे मला वाटतंय
तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज मात्र धावबाद. अगदी राजाभाऊची नाही पण संघाची विकेट हॅट्रिक पूर्ण होते. धाव फलकावरती एक सिंगल धाव ही ऍड होईल. 31 धावा. क्या बात है, क्या बात है. पंच आत्ताच्या 2 धावा घेतल्या का? 2 रन नंतर विकेट आहे ना? यस, 2 धावा प्लस विकेट. मॅच चालू असताना प्रेक्षकांनी आतमध्ये जाऊ नका. ओ इथे मात्र फटका जोरदार. शिवछत्रपतींचा छावा. मिळतायत त्या 6 धावा. षटकार. मगाशी देखील असंच झालं होतं. पहिले 4 चेंडू राजाभाऊंनी चांगले टाकले होते, नंतर मात्र एका चेंडू ते षटकार नक्की खायला मिळाला होता. इथे देखील तेच झालं. पहिले 4 चेंडू सुरेख, पण नंतरच्या चेंडूवरती आलेला षटकार. आणि आता शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. प्रयत्न पाहूया कसा होईल. 38 धावा धाव फलकावरती बनवलं जात आहेत. ओ पुन्हा एकदा हवाई फायर. चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. 4 चेंडू चांगले होते. 4 चेंडू ती राजाभाऊंची सरशी पाहायला मिळाली. तर नंतरच्या 2 चेंडूवरती कुणालची जबरदस्त बॅटिंग. 2 षटकार आणि धाव फलकावरती वाट. 44 झाल्या. 45 धावांचं टार्गेट. 31 धावांचा नॉट आउट खेळ कुणालने या मॅच मध्ये पूर्ण केला. जबरदस्त बॅटिंग कुणालने केली. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चव्वेचाळीस धावा बनवल्या गेल्या विजयासाठी. 45 धावांचं टार्गेट. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. वेळ वाचवा. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ वाचवा. 44 धावा बनवल्या गेल्या. 45 धावांचं टार्गेट ते मात्र सेट केलंय. चला लवकर सामना चालू करून घ्या. महाराज माजी शिंदे वॉरियर्स संघाला विजयासाठी 45 धावांचं आव्हान असेल. ती मॅच जर पाहिलं तर ही मॅच अगदी चुरशीची होणार यात शंका नाही, कारण दोन्ही संघाच्या बाजूने आता हा सामना झुकला गेलाय. या मॅचचं मोल फक्त पॉइंट टेबल साठी नाहीये तर प्रतिष्ठेची लढाई देखील आहे. कारण दोन्ही संघ अनेक वेळा एकमेकांसमोर येतात, अनेक वेळा एकमेकाला पराजय पत्करायला लावलाय, अनेक वेळा एकमेकांसमोर विजय मिळवला, अनेक वेळा एकमेकाला दूर चालले, अनेक वेळा एकमेकाला खडे चाललेत, अनेक वेळा एकमेकांवर सडकून मार खाल्ला, अनेक वेळा षटकार मारलेत. पण आज टका गाठ पडली आहे एसपीएल पर्व पहिले दरम्यान. चला बॅट्समन मैदानामध्ये पटकन पाठवून द्या. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. आघाडीचे 2 फलंदाज लवकर मैदानामध्ये पाठवून द्या, कारण मॅच महत्वाची आहे आणि चुरशीचा सामना. 45 धावांचं टार्गेट. 24 चेंडू 45 धावा. अगदी शेवटच्या चेंडूवरती 2 षटकार आले, तिथे धाव फलकाने वेगळा आकार घेतला आणि ते शेवटचे 2 षटकार हे कितपत महागात ठरतील.
चला चव्वेचाळीस धावा बनवल्या गेल्या 44 धावा 4 फलंदाज बाद 4 ओव्हरचा खेळ म्हणजे 4-4-4-4 सृष्टी फाउंडेशनने 4च्या अगदी धावा इथे जमवल्या गेल्या आणि मला वाटतं तिसरा सामना दोन्ही संघ मैदानामध्ये खेळतायत सृष्टी फाउंडेशन तिसरा सामना खेळून विजय मिळवून 3 पैकी 3 सामने जिंकण्याचा प्रयत्न करेल तर एका बाजूने महाराज महाजी शिंदे वॉरियर हा सामना जिंकून आपला दुसरा विजय संपादन करण्याचा प्रयत्न करतील अगदी दोन्ही संघ मात्र हा सामना जो जिंकल तो संघ मात्र अव्वल स्थानावरती पोहोचेल यात शंका नाही कारण रन रेट मात्र महाराज माझे शिंदे संघाचा देखील चांगला आहे तर दुसऱ्या बाजूने सृष्टी फाउंडेशनचा देखील एक चांगला रन रेटने अगदी अव्वल स्थानावरती आहे पण ही मॅच मात्र महत्वाची असेल अगदी ही मॅच महत्वाची का असेल कारण याच मैदानामध्ये सराव करणारे सर्व खेळाडू एकमेकांसमोर आहेत अगदी ही ट्रॉफी जिंकून प्राइज मनी मध्ये नाही पण प्राइज ची ट्रॉफी उचलण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल कारण अगदी नंतर मात्र वर्षभर ऐकवलं जाईल की प्रॅक्टिस मित्रा तू केली प्रॅक्टिस मी केली पण या वर्षी चॅम्पियन आम्ही आहोत अगदी वर्षभर ती ट्रॉफी डोक्यावर घेऊन नाचवली जाईल त्यामुळे मात्र फार महत्वाचे असेल कारण अजूनही फार मॅचेस मात्र बाकी आहेत आणि अजून गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फिरकी गोलंदाज पहिला चेंडू मात्र विकेट किपरला देखील चकवा दिलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे बरीचशी धावपळ पहिला चेंडू जातोय सीमा पार व्हाईट बॉल प्लस चौकार सोने पे सुहागा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आतिश भोसले उर्फ आतिश अंबाला अगदी करण अंबालाचा छोटा भाऊ असेल आतिश अंबाला पण इथे आतिश अंबाला गोलंदाजी करताना पहिला चेंडू मात्र खराब अगदी फुकटच्या 5 धावा इथे धावफलकावरती ऍड होतील आणि अगदी 5 धावांनी धावफलकाला सुरुवात फिरकी गोलंदाज म्हणून या मैदानामध्ये फेमस आहे अगदी कोणता कट टाकेल त्यांच्या ऍक्शन वरनं कळणारच नाही इथे रनअप मध्ये झालेला थोडासा बिघाड आदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ओ अति 6 चेंडू मात्र सुरेख आणि इथे फलंदाजाला मात्र माघारी पडतावं लागेल कारण फिरकी जादू मैदानामध्ये सुरू होते पहिला चेंडू अगदी त्याची चूक नव्हती विकेट किपरला देखील चकवा देत चेंडू मागे निघून गेला होता पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला मात्र त्याने चकवा दिला आणि इथे दीपला मात्र 0 धावांवरती परतावं लागेल पहिला धक्का 5 धावांवरती महाराज माझे शिंदे वॉरियर संघाला बसलाय ही जादू आहे आतिश भोसलेची उर्फ आतिश अंबाला अगदी ही ओव्हर मात्र महत्वाची असेल कारण या ओव्हर मध्ये आतिशने जर खराब कामगिरी केली तर मला वाटते विनोद कुराडे आतिश अंबालाला बांधतील खांबाला त्यामुळे अगदी आतिशला चांगली गोलंदाजी करणं भागच आहे कारण या मॅच मध्ये विजय मिळवणं देखील गरजेचं आहे या ओव्हर मध्ये जर हॅट्रिक घेतली तर मोरिया फायनान्स याच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक असेल आतिशसाठी आणि आतिश नक्की तो प्रयत्न करेल त्याच्यामध्ये ती कुमकवत आहे कारण त्याची फिरकी गोलंदाजी इथे मिस्ट्री गोलंदाज म्हणून त्याला नक्कीच ओळखतात हो आतिश आम्हाला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस विवेक गोलंदाजीसाठी मैदानामध्ये आलाय विवेक पिच क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून नक्की त्याला ओळखलं जातं पण आज विवेकला फुल पिच क्रिकेट मध्ये देखील एक चांगली बॅटिंग करावी लागेल हो स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आतिशची जादू पहिला चेंडू ते ज्या त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या त्या पूर्णपणे भरून काढण्याचा प्रयत्न आतिश करतोय 5 धावा आणि 1 विकेट मात्र आतापर्यंत धावफलकावरती नोंदवली गेली आतिशची मात्र एक जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय
ही माती विकेटचा पुरेपूर फायदा मात्र त्याने घेतलाय. हो, काय चेंडू होता, वेगवान होता. अगदी मिस्त्री गोलंदाजी म्हणतात काय, तुम्हाला अगदी शेवटपर्यंत कळणार नाही जोपर्यंत चेंडू तुमच्या जवळ येत नाही. तो कोणता कट होईल, कोणत्या स्पीडने येईल आणि आतिश त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. इथे त्याने मात्र विवेकला चेंडू समजून दिलाच नाही. डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोपर्यंत चेंडू विकेट किपर पर्यंत पोहोचला होता. अंबाला नावाला साजेशी गोलंदाजी. एसपीएल मध्ये एक अफलातून गोलंदाजी आतिश आतापर्यंत मैदानामध्ये करतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. हा चेंडू देखील आतिशचा सुरेख होता. विकेट किपरला पुन्हा एकदा चकवा दिला, पण फाईन लेगच्या क्षेत्ररक्षण चेंडूला थांबवलं धरून. बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव, एक सिंगल धाव आणि 6 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. अगदी या ओव्हरमध्ये पाहिलं तर 5 चेंडू आतिशने आतापर्यंत हाताळले आणि 5 चेंडूमध्ये बॅटनी एकही धाव आली नाहीये. ही जादू आहे आतिशच्या गोलंदाजीची. तेज भोसले AB मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळेस खुल्या टप्प्यात चेंडू होता, खोदून काढलाय. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण होतोय आणि त्याचबरोबर यशस्वी षटक आतिश भोसलेचं इथे पूर्ण झालं. जबरदस्त गोलंदाजी आतिश भोसलेने पहिल्या षटकामध्ये केली. एक विकेट घेतली, 7 धावा त्याने खर्च केल्या आणि इथे प्रतिस्पर्धी संघाला मात्र त्याने आता पुढच्या 3 षटकामध्ये बरेचसं काम त्याने शिल्लक ठेवलंय. येणाऱ्या 3 षटकामध्ये अगदी मोठ्या धावा जमवण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. धावफलकावरती पाहिलं तर अजूनही 38 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 38 धावा प्रति ओव्हर. जर आता पाहिलं तर 13 धावा जवळपास बनवणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज किरण मारोडा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय का अनुभवी गोलंदाजाला आता प्राचारण केले गेले. पहिली ओव्हर जर पाहिली तर आतिशने सुंदर हाताळली आणि आता किरण गोलंदाजी मार्कवर. चला वेळ वाचवा. सामन्याला सुरुवात. हो, पहिला चेंडू फाईन लेग दरम्यान खेळला गेला. क्षेत्ररक्षक बरीचशी रेस करावी लागेल, पण चेंडू मात्र जातोय सीमा पार आणि या पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. आनंदाचं वातावरण महाराज माजी शिंदे वॉरियर्स संघाच्या खेळण्यामध्ये पाहायला मिळालं. चौकार आलाय, पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. सामन्याचं समीकरण मात्र बदलत चाललंय. 17 चेंडू आणि 34 धावा. डबल धमाका, दुगना मजा. मॅच का इस टूर्नामेंट का दुगना मजा. यावेळेस कव्हर मध्ये चेंडू मात्र खेळा क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय. चांगली फिल्डिंगचं जाळं इथे विणलंय, पण 2 धावा मात्र इथे वाचू शकले नाही. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. सेन्सिबल बॅटिंग इथे मैदानामध्ये आशिष करतोय. आशिष आणि विवेक या जोडीला मात्र एक मोठी इनिंग खेळावी लागेल. चांगल्या धावा जमवाव्या लागतील. त्या प्रकारे अगदी पाहिलं तर विवेक पहिले 4 चेंडूमध्ये एकही धाव त्याने बनवली नाहीये, पण हरकत नाही, अजूनही त्याकडे संधी आहे. हो, हा चेंडू अगदी शॉर्टपिच होता. फटका मात्र खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. स्क्वेअर लेग मध्ये एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो आलाय. हो, विकेट किपर अगदी चपळतेने त्या चेंडूला स्टंपवरती पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता, पण तोपर्यंत पाहिलं तर धाव तिथे कंप्लीट होते. 2 धावांनी धावफलक पुढे सर केलं. 15 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. चला वेळ वाचवा. शेवटचे 15 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. 30 रन रिक्वायर्ड. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावा. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न खेळायचा होता, कुठे गेला कुठे, पण धावा मात्र मिळून जातील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, पण इथे विवेकने मात्र धाव कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि ते 2 धावा पूर्ण होत आहेत. शेवटचे 14 चेंडू आणि 28 धावा. 14 चेंडू 28 धावांची गरज. मॅच अगदी पाहिलं तर हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगला गेलाय. ओ हो हो, हेलिकॉप्टर मैदानामध्ये उडवलंय
आणि ते हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर लँड होत आहे. षटकार. वतरूच्या स्वरूपात धावा जमवण्याचा प्रयत्न. हो धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत त्या. आणि ते बाईच्या स्वरूपात धावा असतील. किती धावा आहेत आत्ताच्या? अंपायर रन किती आत्ताचे? 3 धावा ना. यस 3 धावा आत्ताच्या धावफलकात ऍड होत आहेत. ते 12 चेंडू आणि 19 धावा. 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असेल. ते ओव्हरच्या ज्या धावा आल्या त्या मात्र कितपत महागात पडणार. चला वेळ वाचवा. 12 चेंडू 19 धावा. 26 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हर 26 धावा. टीम मीटिंग घेऊ नका. वेळ वाचवा. टीम मीटिंग घेऊ नका. 26 धावा झालेल्या आहेत. 26. 12 बॉल 26 झालेले आहेत. 12 बॉल 19 बनवायचे आहेत. चला वेळेच्या अगोदर सामना पूर्ण करण्यात पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 26 झालेले आहेत. 12-19. रनआउटचा रिव्ह्यू. रिव्ह्यू मात्र चेक केला जाईल. चला क्षेत्ररक्षकांना विनंती असेल जागेवर जा. अगदी खूप उशिराने रिव्ह्यूला इथे प्राचार्य केले त्यामुळे ऑन फील्ड निर्णय घ्यावा लागेल. कारण रिव्ह्यूला आता संधी नाहीये. ऑन फील्ड निर्णय काय असेल तो कळवावा लागेल. चला फिल्डिंग लावून घ्या. मॅच चालू करा लवकर. चला प्रेक्षकांना विनंती असेल बाउंड्रीच्या बाहेर नाही या. थोडस प्रेक्षकांना विनंती असेल. जे वॉकिंगला प्रेक्षक आलेले त्यांना विनंती आहे बाउंड्रीच्या थोडस बाहेरून या. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 चेंडू 19 धावा. प्रेक्षकांना विनंती असेल थोडस बाउंड्रीच्या बाहेरून या. आपले तिथे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे थोडं प्रेक्षकांना गाईड करा तिथे. चला बाउंड्रीच्या थोडस बाहेरून या. कारण आता मॅच मात्र चुरशीची आहे. 12 चेंडू आणि 19 धावा. 12 चेंडू मध्ये 26 बनवल्या. 12 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. चला फास्ट खेळा. थोडा वेळ वाचवा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कुणाल. चांगला फटका इथे खेळला गेला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करायला एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नाही. केवळ एक सिंगल धाव. शेवटचे 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. मॅच अगदी पाहिली तर दोन्ही संघांच्या बाजूने समान झुकले. कुणाल ही मॅच घेऊन जाणार का? तर दुसऱ्या बाजूने अगदी बॅटिंग साठी आपण मैदानामध्ये पाहतोय विवेक. विवेक इरकल स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. ओ विवेक आज मात्र विवेकचा दिवस थोडा खराब दिसतोय. कारण बॅक टू बॅक विवेक मात्र डॉट बॉल. 5 चेंडू विवेकने खेळले. एकही धाव विवेकला आतापर्यंत बनवता आली नाहीये. आणि इथे मात्र हा चेंडू देखील निर्धाव आलाय. 10 चेंडू विजयासाठी आता धावा बनवायच्या आहेत त्या 18. 10 चेंडू 18 धावा. मॅच अगदी पाहिली तर आनंद माझी शिंदे संघासाठी फार अवघड मॅच नाहीये. पण गोलंदाजी पाहिली सृष्टी फाउंडेशनची तर इथे मात्र त्यांनी सामना रोखून धरलाय. हो यावेळेस मात्र विवेकच्या बॅटमधनं पहिली धाव असेल. एक सिंगल धाव आली आहे. चांगली फिल्डिंग. केवळ एक सिंगल धाव.
आणि एका सिंगल धावेने धावफलक पुढे सरकेल. 28 धावा, 28 रन. शेवटचे 9 चेंडू आणि 17 धावा. 9 चेंडू 17 धावा. नऊ चेंडू मध्ये 17 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती आशिषने अगदी 21 धावा आतापर्यंत बनवल्या. चांगली झुंज आशिष मैदानामध्ये अजूनही देतोय. पुरत एकदा खुल्या टप्प्यात चेंडू होता, खोदून काढलाय. एक सिंगल धाव. हलकीशी मिसफील्ड आणि तिथे चूक होती आणि त्या चुकीचा फायदा घेत दुसरी धाव देखील पूर्ण होते. अगदी 2 धावा गेल्या, याचं दुःख तर असेलच, पण अगदी आशिष सारखा तगडा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर येतो, हे दुःख नक्कीच सृष्टी फाउंडेशनला देखील असेल. शेवटचे 8 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. आखरी 8 गेंदे, 15 रनों की जरूरत है. अगदी प्रेक्षक देखील सामना अगदी नजर रोखून पाहतायत. सामन्याकडे नक्कीच लक्ष दिलं जात आहे. महत्वाची मॅच, या ग्राउंडवरची सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगला गेलाय. हो कलात्मक फटका, काय फटका खेळलाय, नेत्रदीपक फटका. क्रिकेटचा क्लास, कलात्मक फटका, क्रिकेटचं सौंदर्य, सर्व काही या फटक्यावरती पाहायला मिळालं. सुंदर फटका, चौकार. 4600 पॉइंटचा प्लेयर आहे, म्हणजे अगदी 4600 पाहिलं तर चौकार देखील आहे, षटकार देखील आहे, आणि ते चौकार मात्र आशिषने केलाय. संघ मालक मात्र खुश असतील या फटक्यावरती. अगदी सुंदर फटका होता, कला दाखवली. अगदी बैठक मारली, पैलवानी बैठक आणि चौकार. यावेळेस स्विच हिट, क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी गोलंदाजाला समजणं अगोदर फिरला देखील चौकार. शॉट ऑफ द डे, चौकार ऑफ द डे. अगदी आतापर्यंत फटका ऑफ द टुर्नामेंट असेल. अप्रतिम फटका त्याने खेळला. चला आतमध्ये जाऊ नका, आतमध्ये जाऊ नका, थोडस बाहेर या. 2 चेंडूती 2 चौकार. सामन्याचा रूपड मात्र बदललंय. चला थोडस मागे या, आतमध्ये जाऊ नका. माजी शिंदे वॉरियर्सचे खेळाडू आतमध्ये जाऊ नका. प्रेक्षकांना विनंती आहे, बॉन्ड्यांच्या थोडस बाहेरून या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्या. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू 7 धावा. आशिष नॉन स्ट्रायकिंगला, स्ट्रायकिंग विवेक इरकल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय. प्रेक्षकांचा जोश, डान्स देखील आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज. विजय संघाला मिळवून देणार का? विजय की विवेक इरकल सामना संपवणार? ज्या विवेक इरकलच्या बॅटमध्ये केवळ 1 धाव आली आहे. विवेक इरकल, क्या बात है, क्या बात है. इथे विवेक इरकलने मात्र फक्त शांत डोक्याने चेंडू खेळला. एक सिंगल घेतली आणि आशिषला स्ट्रायकिंग एंड वरती आणलंय. 5 चेंडू 6 धावांची गरज. क्या बात आहे, सेन्सिबल क्रिकेट. ज्या प्रकारची आशिषने बॅटिंग केली, मॅच मध्ये अगदी त्याने रंगत निर्माण केली. मॅच मध्ये काय मॅचने अगदी पैसा वसूल केलाय. शेवटचा सामना, अगदी जेवणानंतर जी शेवटची स्वीट डिश असते ना, तसा हा सामना मैदानामध्ये झालाय. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण शेवटचे 6 धावांची गरज आहे. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी खाली बसून घ्या, नाहीतर बाउंड्रीच्या थोडस मागे व्हा. शेवट समोर जे प्रेक्षक आहेत, सेम टी शर्ट आहे, खाली बसून घ्या. सेम टी शर्ट वाले. शेवटचे 5 चेंडू 6 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती आशिष. गोलंदाजी मार्कवर विजय. सृष्टी फाउंडेशन की महाराज माजी शिंदे वॉरियर्स, कोणता संघ सामना जिंकणार? फटका बॅटवरती येण्या आला देखील नाही आणि चेंडू जातोय बाईच्या स्वरूपात. चौकार. अगदी विजय घोडदौड मात्र ठेवली जाते. सृष्टी फाउंडेशनचा विजय रथ थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. FC करंडक दरम्यान अशीच सामना नक्की पाहायला मिळाला होता. तेव्हा विराट प्रतिष्ठानने सामना जिंकला होता. ते महाराज माजी शिंदे संघ देखील विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगला गेलाय. एक चुरशीचा सामना. आजच्या दिवसातील सर्वात हाय व्होल्टेज मॅच मैदानामध्ये. अजूनही मॅच संपली असं म्हणता येणार नाही, कारण सृष्टी फाउंडेशन 2 धावा देखील डिपेंड करण्याचा प्रयत्न करतील. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच अजूनही सोडली नाहीये.
कारण मॅच महत्वाची आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा प्रयत्न आम्ही करणार. आशिष आणि विवेक ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. आशिष मैदानामध्ये काय लढलाय आज. अगदी एकतर्फी त्याने खिंड लढवली आहे. किल्ला मात्र त्याने लढवलाय. आणि इथे मात्र हा चेंडू सुरेख होता, वेगवान होता. चेंडू मात्र निर्धाव. सांगितलं होतं मॅच संपली नाहीये. 3 चेंडू 2 धावांची गरज. अगदी इथे पाहिलं तर मॅच रंगतदार स्थितीमध्ये 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. त्या हलक्या चुका झाल्या तिथून मात्र सृष्टी फाउंडेशन संघ थोडासा कठीण परिस्थितीमध्ये आहे. पण इथे पाहिलं तर सृष्टी फाउंडेशनने मॅच सोडली नाही. इथे अजून देखील लढण्याचा प्रयत्न ते करत आहेत. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. ओ यावेळेस फटका मात्र सुरेख खेळलाय. आणि इथे पाहूया धावा किती मिळतात. चेंडू जातोय का सीमा पार. आणि त्याचबरोबर चौकार आणि सामना जिंकलाय महाराज माजी शिंदे वॉरियर संघाने. जबरदस्त फाईट इथे आशिषने केली. जबरदस्त गोलंदाजी प्रसादने केली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आशिष उदय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शेवटचा सामना अगदी प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेरणारा झाला. आणि ज्यासाठी केला होता अट्टा असतो तो दिवस गोड व्हावा. उद्याचा दिवस फायनलचा दिवस आणि तो दिवस कोणत्या संघाचा गोड होईल. आजचा दिवस जर पाहिला तर महाराज माजी शिंदे वॉरियर संघाचा गोड झालाय. उद्या पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. आणि उद्याच्या मॅचेसचं शेड्यूल देखील तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. बरोबर 8 वाजता ऍट एनी कॉस्ट पहिला चेंडू पडला जाईल. त्यामुळे बरोबर 7:30